तर मस्तपैकी मच्छी धुवून घेतली मी बघा भावांना बहीण आहे का छानपैकी घेतली आणि आता मसाला घेते बरं का काय काय तसं का म्हणजे आपला घरचाच एक साधं सिंपल मसाला घ्यायचा काही जास्त हे नाही. तर आता मी घेणार आहे थोडं लाल तिखट बघू शकताय, थोडी हळद घेतली आणि थोडं आपलं काळं तिखट आहे, आपला घरचा मसाला आहे काळा मसाला. आणि हे आहे कांदा लसूण मसाला. जर तुमच्याकडं नसन तर तुम्ही काय करा अद्रक लसूण थोडी ठेसून टाका. आता मी अद्रक लसूण ठेसून टाकते पण चला हाय कांदा लसूण म्हणले मग मी करपायला टाकून घेते मसाला खाली काय उतरलं कारण की ते वर मसाला करपू लागला होता काढून मीठ टाकते. आता मी अशी करते बरं का, तुम्ही कशी करताय मला नक्की सांगा. लिंबू टाकते, लिंबू लय जरा सुटे बघा ना एकदम मस्त असतं असं लिंबू रसाला शिकायला नसं गप्पा गप्पा खाऊ वाटते पण खाऊ नये मला असं तोंडला पाणी सुटते पाच आता. आता टाकते कोथिंबीर, इकडे कोथिंबीर घेतली आहे आणि अशी साधी सिंपल मी करते बरं का, छान होती. रस्सा जर करायचा असेल तर कधी कधी थोडं रस्सा करायचा असते, थोडं आपलं खोबरं लावून खाईन. आणि सहसा आहे ना मी मच्छी खात नाही, मी मुंबईकडीच मच्छी खात असते, ती आवडते मला. मी मग आणायची अशी म्हणजे जालन्याला भेटती ना आमच्या इथं पावसाळ्यामध्ये जालन्याला भेटती, बोंबील भेटतंय, बोंबील आणि कोळंबी भेटते. तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि तेच झाली बघा आपली मस्त पैकी. हा आपलं फेसबुकचं पण अकाउंट आहे भावना बहिणी, तिथं पण फॉलो करायला एकच नंबर. हा चुलीवरलेले भारी होऊन जाते. ही जिलेबी मच्छी बरं का भावना बहिणी, जिलेबी ही पण छान राहते, चवदार लागते ही पण जिलेबी मच्छीमध्ये. ही दुसरी नाही आवडत मला. टाका मग याच्यात लाईक.